नमस्कार, निक्षार.com मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. जर्मनीतील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्ही जर्मनीत जाऊन शिक्षण घेणार असाल किंवा घेण्याची तुम्हाला इच्छा असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला कळत नसेल की कुठल्या गोष्टी कशा प्रकारे माहीत करून घ्यायच्या आहेत, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न पडले असतील, तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सर्च करायला लागतात. परंतु आता निक्षाराने तुम्हाला हे काम अत्यंत सोपं करून दिलंय. तुम्हाला काय करायचं आहे तर निक्षारा.comच्या वेबसाईटवरती जायचंय आणि तिथे तुम्हाला दिसेल एक गुरुजी नावाची कॉन्सेप्ट. गुरुजी नावाची कॉन्सेप्ट काय असेल तर हा तुमचा हेल्पर असेल. हा हेल्पर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून देईल. तुम्हाला जर्मनीत जाऊन जी काही माहिती हवी आहे, जर्मनीतील शिक्षणासंदर्भात जी काही माहिती हवी आहे, त्या प्रत्येक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला हा गुरुजी नावाचा जो हेल्पर आहे, जो निक्षाराने लॉन्च केलाय, तो तुम्हाला हेल्प करेल. तो कसा? चला तर मग मी ती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. सो गुरुजीची हेल्प घेण्यासाठी तुम्हाला सर्च इंजिनवरती यायचं आहे. सर्च इंजिनवरती आल्यानंतर तुम्ही निक्षारा.com असं सर्च करा. निक्षारा.com सर्च केल्यानंतर तुम्ही निक्षाराच्या वेबसाईटवरती पोहोचाल. निक्षाराच्या वेबसाईटवरती पोहोचल्यानंतर या डॅशबोर्डवरती तुम्हाला राईट साईडला हे बघा, इथे आस्क गुरुजी असं नावाचं एक ऑप्शन दिसेल. आस्क गुरुजीला तुम्ही क्लिक केलं. आस्क गुरुजीला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे बघा दिसतंय गुरुजी नावाचा जो हा ऑप्शन आहे, तुमच्यासाठी जो हेल्पर आहे तो ओपन झालाय. इथे तुम्हाला आस्क मी एनिथिंग असं विचारलंय. सो तुम्ही आता या गुरुजीला तुम्हाला जो कुठला प्रश्न पडला असेल त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकता. सो मी या ठिकाणी तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं विचारतो की चला तुमच्यासाठी विचारतो की थिंग्स अराउंड माय युनिव्हर्सिटीज. आपण बघूयात की थिंग्स अराउंड माय युनिव्हर्सिटीज विचारल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळते. सो मी इथे थिंग्स अराउंड माय युनिव्हर्सिटीज असं मी सर्च केल्यानंतर बघा, इथे मी थिंग्स अराउंड माय युनिव्हर्सिटीज असं सर्च केलंय. उत्तर मिळालंय तुम्हाला. It sounds like you are looking for information related to our universities. How can I assist you with that today? Feel free to ask any questions or share any specific details you need help me with. Okay. सो इथे मला माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायला लागेल. सो फॉर एक्झाम्पल आपली युनिव्हर्सिटी आहे हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटी. हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटीसाठी मी टाकलंय की सो मी आता काय करतो, इथे त्याला माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगायला लागणार आहे बॉटला. सो आपण इथे काय करूयात, थिंग्स अराउंड माय युनिव्हर्सिटीज आणि हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटी मी त्याच्या पुढे टाकतो. हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटी इज माय युनिव्हर्सिटी. सो बघूयात आपण आपलं काय माहिती. Edinburgh University is a prestigious university in Germany known for its academic excellence and rich history. If you are looking to explore more about what's around Edinburgh University, I recommend checking out of the following resources. So, university shortlisting, SOP, statement of purpose services, पर्सनल अपॉइंटमेंट, अशा काही तुम्हाला ऑप्शन्स इथे प्रोव्हाईड केले आहेत. जे बघा, आता तुम्हाला हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटीचं तुम्ही ऑप्शन विचारलं. सो तुम्हाला आता इथे काही गोष्टी बघायला मिळाल्या असेल, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला गोष्ट सांगितली की युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग हेल्प्स स्टुडंट्स फाइंड द बेस्ट जर्मन युनिव्हर्सिटीज दॅट मॅच देअर अकॅडमिक प्रोफाईल अँड प्रेफरन्सेस. युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग बघा. सो SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज सर्व्हिसेस. सो तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज जे काही हवं असतं जेव्हा तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी जायचं असेल, कुठल्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यासाठी जो स्टेटमेंट ऑफ पर्पज हवा असतो, तो पर्पज कसा करायचा आहे, प्रोव्हाइड्स द एक्सपर्ट क्राफ्टेड कस्टमायझेबल SOP टेम्पलेट्स टेलर्ड टू हायलाइट्स स्टुडंट स्ट्रेंथ्स अँड अचिव्हमेंट्स. SOP सर्व्हिसेस. इथे SOP सर्व्हिसेसचं तुम्हाला याच्यावरती क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला SOP सर्व्हिसेस मिळतील. त्यानंतर इथे तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगचा एक सर्व्हिस आहे, तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगची सर्व्हिस मिळेल. त्यानंतर पर्सनल अपॉइंटमेंटसाठी देखील तुमच्याकडे इथे आहे. तुम्ही गुरुजीची हेल्प घेऊन पर्सनल अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. साठी ऑफर्स अ पर्सनलाइज्ड one-on-one सेशन विथ एक्सपर्ट्स टू गाईड अ स्टुडंट्स थ्रू देअर ॲप्लिकेशन प्रोसेस. पर्सनल अपॉइंटमेंट. सो इथे पर्सनल अपॉइंटमेंटला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट मिळेल. सो बेसिकली जर तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी होती, त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जो पर्सनल गायडन्स आहे तो पर्सनल गायडन्स मिळेल. फॉर एक्झाम्पल तुमची जी युनिव्हर्सिटीज आहे त्यासाठी जो तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे त्यासाठी तुम्ही पर्सनल गायडन्स मिळवण्यासाठी पर्सनल अपॉइंटमेंट बुक करू शकता. स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला जो बनवायचा आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला इथे SOP सर्व्हिसेस अवेलेबल करून दिलेली असेल गुरुजी थ्रू. आणि युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग जर तुम्ही हेडिंगबर्ग युनिव्हर्सिटीविषयी जर अधिक इन्फॉर्मेशन घेण्याचा विचार करत असाल, तुम्हाला जर युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करायचा तुम्ही जर विचार करत असाल, तर मग ते तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगचं देखील ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्यासाठी हेल्प घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला गुरुजी हेल्प करेल. सो अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही गुरुजीची हेल्प घेऊ शकता. आणि निक्षारा.comच्या वेबसाईटवरती येऊन गुरुजीला सिलेक्ट करायचे, गुरुजीच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला जो कुठला प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. सो बेसिकली आता हे तुमच्यासमोर उत्तर होतं तुमच्या इथे बघा. सो इथे बघा, तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन हवी होती त्या इन्फॉर्मेशनचं
उत्तर तुम्हाला मिळालं असेल, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन इथे मिळालेली असेल. अजून तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशनसाठी अर्थात हे जे ऑप्शन्स दिले युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग, एस-ओ-पी सर्व्हिसेस अँड पर्सनल अपॉइंटमेंट या गोष्टींना क्लिक करायला लागेल. त्या जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. बेसिकली तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग कसं करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. बट त्यासाठी आपण एक प्रॉपर एक पूर्ण व्हिडिओ घेऊयात. यामध्ये एवढंच ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठीची जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी मिळवायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे तुम्ही या निक्षाराने लॉन्च केलेल्या गुरुजीची हेल्प घेऊ शकता आणि जर्मनीतील शिक्षणासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकता. तसेच तुम्हाला जर कधी इतरही काही गोष्टींची माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही niksha.com ची वेबसाईट किंवा niksha.com चं जे हे युट्यूब चॅनल आहे त्याचे व्हिडिओज बघू शकता. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करू.